आपण जेव्हा कापडं कटिंग करतो तेव्हा विविध प्रकारची कापडं असतात. त्याच्यामध्ये कापडाचं कॉटन, पॉलिएस्टर, टेरिकॉट, टेरिकॉयल असे बरेच वेगवेगळ्या प्रकारचे कापडं असतात. काही कापडं असतात त्यांचे वेगवेगळे उपयोग पण असतात. म्हणजे ब्लाऊजसाठी आहे, परकरासाठी आहे, शर्टासाठी आहे, बेडशीटसाठी आहे, पॅन्टसाठी आहे. तसे वेगवेगळी कापडं असतात. त्याचे क्वालिटीमध्ये थिक, पातळ, जाड असे वेगवेगळे प्रकार पण असतात. जाड कापड असतं, पातळ कापड असतं. जे पातळ कापड असतं ते अस्तरासाठी वापरतात. जे जाड असतं ते थोडं मीडियम कापड असतं ते ब्लाऊज किंवा ड्रेससाठी वापरतात. पॉलिएस्टरचं कापड ड्रेससाठी वापरतात. अगदी पातळ असतं ते साड्या म्हणून वापरतात. काही अगदी जाड कापड असतं ते पॅन्ट पीस वापरतात. काही असतं ते आपल्याला बेडशीट्स वगैरेसाठी लागतात. तर ह्याला म्हणतात एक वस्त्र जे असतात, कापडं जे असतात ती वेगवेगळ्या प्रकारची वापरली जातात. त्याच्यामध्ये एका कापडाची लांबी आणि रुंदी असते. लांबी आपण कितीही मीटर घेतो तशी लांबी मीटरमध्ये वाढत जाते, पण रुंदी मात्र कापडाची एक वेगवेगळी असते. त्या रुंदीमध्ये हे त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये विड्थ, कापडाची विड्थ. आता इथे आपण बघितलं तर ह्या कापडाची विड्थ वेगवेगळ्या पण्याची कापडं मी ठेवलेली आहे आणि आता त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती देते. तर हे जे आपल्याकडे का आहे, त्या कापडाला हे कापड इथे असं वाढत जाईल. हे कापडाची लांबी झाली, हे लांबीमध्ये कापड वाढते. पण ही कापडाची रुंदी आहे ती एकसारखीच असते. तर का हे सगळे हे 36चा पणा आहे. यू सी हिअर 36 इंचाचा पणा आहे हा कापडाचा. ओके. त्याच्या बाजूला एक कापड आहे ते त्याला म्हणतात पॉपलिन. हे आहे कापड 42चा पणा आहे. 42 ते 45चा पणाचं कापड येते. 42चा पणा आहे. हे जे कापड आहे इथे हे आपल्याला 60चा पणा आहे. पूर्ण कापडाची रुंदी 60 इंच आहे. आणि आता इथे पण बघा हे बेडशीटचं एक कापड इथे सुंदर कापड आहे. त्याचा पन्हा 120 आहे. म्हणजे तिथून फोल्ड आहे त्या पन्हाला. हां सी तिकडे कापड पूर्ण हे आतमध्ये फोल्ड झालेलं असं एवढा मोठा पण आहे कापडाचा. कापडाचा एवढा मोठा पणा, एवढ्या मोठ्या पणाचं कापड आहे. जे बेडशीट मोठ्या करत असतात त्याचं कापड आहे. हे प्युअर कॉटन बेडशीटच कापड आहे. आता आपल्याला ब्लाऊजसाठी जे आपण कापड घेणार आहोत ते साधारण पॉपलिन म्हणजे कॉटनचं कापड आज घेणार आहोत. जेव्हा आपण सर्वप्रथम जेव्हा आपण शिकतो काही तर साधं कापड घ्यावं. कॉटनचं कापड आहे. कॉटनच्या कापडामध्ये पन्हा शक्यतो 36चा असतो. हा जो आपण 36चा पणा बघितला आता, हा 36चा पणा असतो किंवा 45चा असतो. कॉटनच्या कापडामध्ये 36-45चा पणा आपण जे काही ड्रेस करू त्याच्यासाठी 40-42 असा पणा असतो. ओके. हे आपण आता कापडाची पन्ह्याबद्दल माहिती घेतली. त्याला म्हणतात कापडाचा ताका. त्याला म्हणतात दिस इज अ थान. हिंदीमध्ये थान म्हणतात, मराठीत ताका म्हणतात. ह्या ताक्याची 1 मीटरची घडी असते. ते घड्या आहेत आपल्याला फोल्ड्स दिसतील. ह्या 1-1 मीटरचे फोल्ड आहेत. म्हणजे कापड असं 1 मीटरवरती फोल्ड केलं जातं. इथे 1 मीटर, इथून एवढा, परत दुसरा मीटर, हे दुसरा मीटर, हे तिसरा मीटर, 3 हे असे कापडाचे फोल्ड्स आहेत. त्याला म्हणतात कापडाची घडी. आणि हे जे घडी असते, घडीतून जे कापड असतं त्याला म्हणतात कापडाची लांबी. ह्याला म्हणतात लांबीत कापड जातं. आणि ह्याला म्हणतात कापडाची रुंदी. ही आहे 36 इंचाची जी कापडाची रुंदी असते ही अर्धा फोल्डवरती आहे. इथे मध्ये कापड फोल्ड केलं आहे. ही 36 इंच आहे. ही कापडाची रुंदी म्हणतात ह्याला. तो त्याला हिंदीमध्ये इंग्लिशमध्ये म्हणतात विड्थ आणि लेंथ. ही कापडाची रुंदी आहे. ही रुंदी आहे आणि ही लांबी आहे कापडाची. कापड जेव्हा लांबी आणि रुंदी त्याच्यामध्ये फरक असतो. जेव्हा कापड रुंदीत असतं, रुंदीत, तेव्हा ते असं थोडंसं स्ट्रेच होतं आहे. यू सी हिअर त्याच्यात थोडी स्ट्रेचेबिलिटी असते. आणि जेव्हा कापड आपण लांबीत असतं म्हणजे ह्याला त्याच्यामध्ये कापड कमी स्ट्रेच असतं, त्याला खेचलं नाही जात आणि त्याला सळ येत नाही. हे कापडाची लांबी. आता कापडाच्या लांबी रुंदीचा हे सांगण्याचा उद्देश असा असतो किंवा आपण जेव्हा एखादी ड्रेस शिवतो किंवा एखादं प्रॉडक्ट शिवतो त्याच्यामध्ये आपल्याला ड्रेसची पण उंची असते आणि ड्रेसची पण
लांबी आणि रुंदी दोन्ही असतं. तसंच जेव्हा आपण कापड कापतो तेव्हा लांबीची जी दिशा असते, म्हणजे इथून आपण लांबी घेऊ आणि कापडाची रुंदी म्हणजे आपल्याला छातीचा घेरा किंवा कमरेचा घेरा हा रुंदीमध्ये कापायचा, कारण की तो स्ट्रेच होतो असा, म्हणजे तो व्यवस्थित बसला जातो. आणि लांबीचा घेरा हे जिथे आपल्याला स्ट्रेच झाला तर ते कदाचित वाढण्याची शक्यता असते किंवा रुंदी कदाचित श्रिंक होण्याची शक्यता असते. म्हणून कधीही शिवताना आपल्याला लांबी आणि रुंदी हे माहीत असणं कापडाची जरुरी आहे. विड्थ आणि लेंथ, कापडाची लेंथ आणि विड्थ माहिती असणं बहुत जरुरी आहे. आता आपल्याला दुकानांमध्ये कापड ताग्यातून असं कापून घेता येतं असे दाखवलं त्याप्रमाणे, किंवा आपल्याला असे तुकडे 1-1 मीटरचे 1.25 मीटर म्हणजे ब्लाऊज पीस मिळतो. तर ब्लाऊज पीस घेतला तर आपण साधा ब्लाऊज बनवू शकतो, पण टाक्यातून घेतला तरी चालतो. हा साधारण 1 मीटरचा ब्लाऊज पीसचा कापड आहे. आता आपल्याला हे कापडावरती आपण जे काही पेपर पॅटर्न्स केले होते, हे फ्रंट आहे, हा बॅक आहे आणि हे अस्तीन आहे, हे 3 आपल्याला एक प्रकारे ठेवायचे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की कापडाची लांबी आणि रुंदी, जसे की ही लांबी आहे आणि ही रुंदी आहे. ती रुंदी पाहिजे आपल्याला अशी, जेव्हा आपण कापड ठेवतो ही ब्लाऊजची लांबी आहे तर लांबी अशी राहील आणि रुंदीला हे असं राहील. म्हणजे ब्लाऊजची रुंदी आहे तर रुंदीला कापडाच्या रुंदीवरती रुंदी राहील. म्हणजे विड्थमध्ये आपल्याला कापडाची विड्थ वाईज ब्लाऊज ठेवायला लागेल. ह्याला म्हणतात कापडाचा ब्लाऊजची लांबी आहे ती लेंथ वाईज ठेवायला लागेल. नाहीतर काय, जर आपण हा असा ठेवला ब्लाऊज तर फिटिंग नीट येणार नाही आणि हा ब्लाऊज श्रिंक होईल असा, आणि त्यामुळे त्याची फिटिंग येणार नाही. आपल्याला रुंदीमध्ये जर थोडासा ब्लाऊज ताणून घातला तरीही चांगलं होईल, म्हणून आपल्याला असेच ठेवायचं आहे कापड कधी. ह्याला म्हणतात कापडाचं सेल्वेज. ही जी कापडाची घट्ट वीण आहे ह्याला म्हणतात कापडाची सेल्वेज.